मॅन ऑफ द मॅच देतील ते सतीश जैन सर. प्रथम चेंडू आणि सामन्याला सुरुवात होते. इलाइट चॅम्पियन्स वर्सेस भवानी ट्रेडर्स. पहिला चेंडू टोलवलाय मिड विकेटच्या दिशेने. धाव मात्र भेटतील फक्त 2. धाव संख्येला गती मिळते व संघाचं खातं खुलतंय ते म्हणजे 2 धावांनी. पुढील चेंडू आर्यनसाठी. पुन्हा टोलवलाय. पुन्हा मिड विकेटच्या दिशेने 2 धावा. का फटकेबाजी करतोय तो म्हणजे आर्यन. Congrats to Immu for the man of the match of the last game. तिसरा चेंडू पुन्हा टोलवलाय आणि हा षटकार. प्रथम तो 2 चेंडू मात्र 2-2 धावा व तिसरा चेंडू हा मात्र यांनी हॅट्रिक षटकार मारला तर अविनाश पांडे यांच्याकडून 1001 चा पारितोषिक लागलेला आहे आणि राहुल यांच्याकडून 2000 चा पारितोषिक लागलेला आहे. एक षटकार मात्र आलाय आणि हा दुसरा. यांनी विशालला बघू शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टोलवलाय तो म्हणजे षटकार. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 23. केली या मॅच काय सुरुवात केली म्हणजे पहिल्या षटकात 23 धावा. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो आर्यन. पर समोर आता आलाय तो तसाच दिग्गज गोलंदाज म्हणजे योगेश सावंत. आर्यनची फटकेबाजी बघताना भावेश मात्र पहिला चेंडू हा आपल्या NN नागरी निवारा परिषदात 8 नंबरचे गणेश कुंभार हे आज या
टुर्नामेंटमध्ये खेळतायत व तसे त्यांची उपस्थिती खूप अनमोल असेल. दुसरा चेंडू टोलवलाय. हा मात्र झेल बाद भावेश. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो योगेश सावंत, अ गोल्डन आर्म फ्रॉम गोरेगाव. उत्कृष्ट झेल टिपलाय तो म्हणजे प्रशांत यादव यांनी. आपल्या संघासाठी दुसरं षटक. फलंदाजी करायला आलाय गणीबाय आणि पहिला चेंडू हा मात्र सीमा. एकतीस. पुढचा चेंडू आणि हा एक धावासाठी डिक्लेअर झोन. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 32. 32. आता गोलंदाजी मार्क वरती तो येतोय म्हणजे श्री दादा. खूप मोठे मोठे टुर्नामेंट खेळलेत. खूप चांगली गोलंदाजी करतो दादा. पाहूया आर्यन जो धडाकेबाज अशी फलंदाजी करतोय. 450च्या स्ट्राईक रेटने खेळतोय तो म्हणजे आर्यन आणि धावसंख्या झाली मात्र 32. 2 षटकाच्या समाप्तीनंतर रन रेट 16चा रन रेट हा घेऊन चालतोय संघासाठी. बघू 4 षटकाच्या समाप्तीनंतर काय टार्गेट सेट करतोय. गोलंदाजी मार्कवर सामना करतील आर्यन. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय पहिला चेंडू स्लोवर वन आणि हा टाइम करू. गुड फिल्डिंग. स्लोवर टाकलेला चेंडू मात्र आर्यनने ओळखून टोलवला, पण छान अशी क्षेत्ररक्षण केले ते लॉंग ऑफर आणि संघासाठी 5 रन वाचवले आहेत. पुढील दुसरा चेंडू अतिरिक्त धावांची मागणी होते गणीबाई यांच्याकडून, पण निर्धाव चेंडू घोषित केलाय अंपायरने. पुन्हा एकदा स्लो रन आणि हा चेंडू मात्र वाईट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टम नाहीये. पुढील चेंडू मिस.
चौथा चेंडू पुन्हा एकदा स्लोअरवर आणि टोलवलाय. डिक्लेअर झोनला 1 धाव. आर्यन मात्र नॉन स्ट्राईकवर वाट बघतोय ते आपल्या फलंदाजीची. तिसरं षटक. चार चेंडू. पुन्हा एकदा श्री. सामना करतील ते गणी. स्लोवर वन. पुन्हा एकदा स्लोवर वन आणि हा जातोय 1 धाव. अप्रतिम अशी बॉलिंग करतोय तो म्हणजे श्री. 5 चेंडू. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू. स्कोर धावसंख्यात वाढ होत आहे. धावसंख्या झालेली आहे 36. 1 बाद 36. 5 चेंडू झालेत. भवानी ट्रेडर्स यांनी खरंच खूप चांगली कमबॅक केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 23 रन आलेले. आपण बघू शकता की पहिले 2 षटकामध्ये 32 धावा खर्च करून तिसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्यात ते म्हणजे श्री यांनी. पुढचा चेंडू टोलवलाय तो मात्र 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा मिसफील्ड. दुसरे धाव सुद्धा पूर्ण होतील. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र होते 38 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. या ओव्हरमध्ये बघू शकता आपण फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत. त्या म्हणजे श्री यांनी काहीतरी कुठेतरी फटकेबाजी अशी कमी पडते एक गणीबाईच्या बॅटमधून. पहिले 2 षटक मात्र 6चा पाडा जो आर्यन हा बोलत होता, मात्र या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करून श्रेणी सुद्धा दाखवलंय की नक्कीच ते उत्कृष्ट असे गोलंदाज. चौथं षटक घेऊन येतोय तो म्हणजे सागर कोटकर. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय म्हणजे सागर. सामना करतील गणी. पहिला चेंडू आणि हा उत्कृष्ट असा यॉर्कर बोलला जाईल 1 धावासाठी. धाव संख्या मात्र 39. 1 बाद 39. पुढील चेंडू सागर आणि सामना करतील आर्यन जो 350च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. पुढील चेंडू आणि हा पुन्हा एकदा षटकार. नक्कीच लंच टाइम असून लंचचा आस्वाद घेताना आपले डीजे. मोठी पारितोषिक इथे लागले गेली आर्यनसाठी. हॅट्रिक षटकार वरती 5001 राहुल यांच्याकडून. 5001 हॅट्रिक षटकार मारला आर्यन यांनी. तर नक्कीच एक पारितोषिक पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा लागलेलं त्यांना. त्यांनी 2 षटकार लगातार मारले पण तिसरं षटक नक्की हुकलं गेलं त्यांच्याकडून. आणि अविनाश पांडे यांच्याकडून 3001 हॅट्रिक षटकार वरती. बक्षिसांची नशी पाऊस पडतोय आर्यन यांच्यासाठी. पुन्हा एकदा स्लोवर आणि पुन्हा एकदा टोलवलाय आणि हा जातोय सीमा रेषा पार. लगातार दुसरा षटकार. सागर मात्र विचारात पडलाय की मी यांना फास्ट बॉल टाकू की स्लोवर वन टाकतो तरी मी षटकार खातोय. पहिला बॉल त्यांनी जो टाकलाय यॉर्कर लेनने तो खूप छान बॉल होता पण त्यानंतर या चेंडूवरती 8000 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे.
पाहूया काय होतंय. आर्यन आर्यन टू सागर बिरकावर रे वाचले. आरामात आरामात. बक्षीस मात्र हुकलं गेलेलं आहे. 4 चेंडू, धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते संघाची 52 धावा 52. जर या लास्ट 2 चेंडूवरती षटकार मारले तर राहुल आणि अविनाश पांडे यांच्याकडून 10,001चं पारितोषिक लागलं गेलेलं आहे. चार चेंडू, शेवटचे 2 चेंडू बघतोय सागर आणि सामना करतील तो म्हणजे आर्यन. पुढील चेंडू आखूवरील यॉर्करच्या प्रयत्नात टाका होता पण हात गेलाय सीमारेषा पार. षटकार आणि हा फॅन त्यांचं बक्षीस लगेच रोख हे ग्राउंडवर देताना आर्यनसाठी. आर्यननी बक्षीस घातलंय खिशात आणि आता शेवटचा बॉल बघूया यातून षटकार येतोय की नाही तो म्हणजे आर्यनच्या बॅट मधून. 10,000चा चेंडू पाहूया. बिरकावतोय फक्त एका धावासाठी. शेवटच्या षटकामध्ये येत आहेत ते म्हणजे 3 षटकार आणि धाव संख्या पोहोचते. स्कोर झालाय 60 रनाचा. एक मोठा लक्ष दिलेला आहे इथे भवानी ट्रेडर्स यांना. आर्यनची धावसंख्या किती झालेली आहे? 45 धावा. 45 धावा या फक्त आर्यन यांच्या एकट्याच्या बॅट मधून आल्या आहेत आणि नक्कीच 60 धावांचं लक्ष्य असेल ते म्हणजे भवानी ट्रेडर्स या संघासाठी खूपच उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत ते म्हणजे इलाइट चॅम्पियन्स या संघाकडून. अविनाश पांडे यांनी जर 6 रनापेक्षा कमी रन दिले त्यांच्या षटकमध्ये तर माझ्याकडून 501चं पारितोषिक आहे. इलाइट चॅम्पियन्स या संघांना एक विनंती असेल की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. नेक्स्ट मॅच अखंड भारत वर्सेस स्वप्नील 11. प्लीज दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये टॉस साठी यायचे आणि नाणेफेक करून घ्यायचे. पुढील सामना स्वप्नील 11 च्या कर्णधाराने टॉस का बॉस मध्ये यायचे. विजयासाठी मात्र लक्ष असेल ते 60 धावांचं. बघू सागर ज्या मागच्या मॅच मध्ये कामगिरी केली आहे ती या मॅच मध्ये कामगिरी करतोय की नाही. रन मात्र 21 खर्च केलेत पण बघू 21चे 42 कसे मारतो हे त्याच्या डोक्यात नक्कीच असेल. क्षेत्ररक्षण लावायचं आहे लवकरात लवकर. अखंड भारत वर्सेस स्वप्नील 11. दोन्ही कर्णधारांनी टॉसच्या बॉस मध्ये यायचंय. स्वप्नील 11 आणि अखंड भारत 11. भवानी ट्रेडर्स या संघासाठी ओपनिंग फलंदाज सागर आणि योगेश. संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे पांडे. स्वप्नील 11 won the toss and elected to bowl first. प्रथम क्षेत्ररक्षण करतील ते म्हणजे स्वप्नील 11. राहुल आपके टीम का मैच नहीं है तो बीच में ऐसे मत घूमिए. यूट्यूब लाइव चालू है. like a maniac, a muscle and
प्रियम पांडे, सामना करतील योगेश. पहिला चेंडू, अतिरिक्त धाव संख्या आणि संघाची सुरुवात होते ते म्हणजे 1 धाव. पांडे टू पांडे. पहिला चेंडू, अतिरिक्त धाव संख्या. भवानी ट्रेडर्स या संघाचं खातं खुलतंय ते म्हणजे 1 धावांनी. पुढील चेंडू आणि हा मात्र प्लेयरच्या वरून जातोय तो म्हणजे 1 धावासाठी. धाव संख्या होते 1 चेंडू 2 धावा. सामना करतील मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच सागर कोटकर. बघू या सामन्यामध्ये काय कामगिरी करतायत. बॉलिंग मध्ये मात्र त्यांनी 21 रन खर्च केलेत आणि बॅटची कडा घेत जातोय 1 धाव. दोन चेंडू 3 धावा. पुढील चेंडू घेऊन येतो तो म्हणजे प्रियम. आणि हा झेल बाद. 3 माफ करा. पुढील चेंडू टोलवला आहे तो मात्र विशाल सर यांनी. 1 धाव मिळते भवानी ट्रेडर्स संघाला. 4 चेंडू 4 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे प्रियम पांडे. फक्त 4 धावा खर्च केले 4 चेंडू मध्ये. बघू पुढील 2 चेंडू कसे टाकतोय तो म्हणजे सागर कोटकर हा स्ट्राईकवर. पुढील चेंडू आणि हा झेल बाद होतोय तो म्हणजे सागर. शकता प्रियम पांडेची गोलंदाजी आणि रन चेस करायला आता उतरतोय जो फलंदाजीला म्हणजे पोलाड उर्फ प्रशांत यादव. का गोलंदाजी केली या प्रियमने. पहिला योगेश व नंतर सागर या दोघांनाही माघारी परतवलंय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा बाउन्सर. काय गोलंदाजी केलंय प्रियम यांनी. आता गोलंदाजी मार्क वरती येतोय निर्णायक षटक घेऊन. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते अविनाश पांडे. 1 ओव्हर 4 रन. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे एक नावाजलेला गोलंदाज जो कटर म्हणून ओळखला जातो म्हणजे अविनाश पांडे. बघू आपल्या टीमसाठी किती धावा खर्च करतोय. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं घेऊन येतोय म्हणजे अविनाश पांडे. सामना करतील विशाल. तसंच नॉन स्ट्राईकला आपण बघू शकतात प्रशांत उर्फ पोलाड. पहिला चेंडू टोलवलाय आणि हा 2 धावा. फक्त 2 धावा मिळतील.
धाव संख्या मात्र जाऊन पोचते 6. एक चेंडू 6. पुढील चेंडू आणि हा पुन्हा एकदा स्लोवर टोलवला मिड विकेटच्या दिशेने. अंपायर 2 धावा. 2 धावा. 2 धावा. 2 धावा. 2 धावा. 2. पुन्हा एकदा स्लोवर रन टोलवलाय आणि धाव मात्र भेटेल ती फक्त 1. धाव संख्या मात्र पोहोचते ती म्हणजे 9. 3 चेंडू आणि 9 रन. 1 षटक 3 बॉल आणि 9 रन. पुन्हा एकदा स्लोवर रन आणि हा मात्र जातोय तो म्हणजे सीमारेषा पार 6 धावांचा. बॉल पुन्हा एकदा स्लोअर आणि बॅटची काढा घेऊन बॉल जातोय डिक्लेअर झोन. 1 धाव. बॉल द्यायचा आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी विशाल यांच्याकडून बघण्यात येते. गोलंदाजी मार्कवर अविनाश पांडे आणि पुन्हा एकदा टोलवला. हा मात्र परत एकदा जाईल. शॉट मात्र चांगला होता पण धाव संख्या मात्र भेटेल ती म्हणजे फक्त 1. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती मात्र 21. 21. बारा बॉल 39 धावांची गरज आहे. 39 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल्स. आणि तिसरा षटक घेऊन येतोय तो म्हणजे ज्याने बॅटिंगने आपली कामगिरी दाखवली. चांगलीच बॅटिंग फटकेबाजी करत आर्यन आपल्या षटकासाठी तिसरा षटक घेऊन येतो. बोल रहे तिसरं षटक घेऊन येतो म्हणजे आर्यन आणि सामना करतील प्रशांत यादव. बघू प्रशांत या ओव्हर मध्ये किती रन घेऊ शकतो ते. पहिला चेंडू स्लोवर स्लाइस केलाय तो म्हणजे 1 आणि हा जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. खेळ मात्र खूप स्लो चालला असं दिसून येतंय. पुढील बॉल प्रशांतसाठी. हा मात्र टोलवलाय पुन्हा एकदा त्याच दिशेने डिक्लेअर 1 झोन मध्ये. व स्वतः काहीतरी नाराज दिसत आहेत की हा चेंडू मी खूप लांब टोलवला असता पण जातोय फक्त डिक्लेअर झोन 1 मध्ये.
8 चेंडूमध्ये 29 धावा पाहिजे. 7 चेंडूमध्ये 7. लास्ट बॉल. या चेंडूवरती षटकार आला तर मॅच मध्ये रोमांस येईल. मैच जल्द से जल्द चालू करें. अंपायर प्लीज. और ये पहला चेंडू वाइट. मोनूत की तरफ से वाइट चेंडू आला था. 6 बॉल मध्ये 24 रन पाहिजे. 26. परत वाईट चेंडू. मॅच खूप लांब होत आहेत. छह बॉल 24 रन की 25 सॉरी. प्रशांत ने व्हाइट बोर्ड को छेड़ा है. पाच बॉल मध्ये 24 धावांची गरज. मिस आउट. 4 बॉल में 24 रन किया है जरूरत. और मोनू का तीसरा बॉल. क्या होता है? बनाने की विशाल की बनाने की कोशिश 6 मारने की पर नाकामयाब. हीरा 11 के प्लेयर प्लीज बाउंड्री से हट जाइए. और ये सिंगल से और ये नाकामयाब 6 मारने में. ये मिसफील्ड पर अविनाश पांडे जी का. और ये लास्ट बॉल इस मैच का. ये लास्ट बॉल में क्या होता है? और ये गेंद हवा में, फील्डर नीचे, कैच. भावेश द्वारा कैच.